अरे पिंक नाही डेंजर शूट चालू आहे दादा आणि वगैरेचा. अरे गावातून शोधून आणला नारळ. नारळ आणलाय का नारळ आहे हो. केवढा मोठा नारळ आणलाय. के नाही तुझी मम्मी आणि इथं आमची आत्या आहे आणि इथं मामी आहे. मामी आणि आत्या एकसाथ बसले आज. दोघं तुम्हाला भेटेल. दादा आहे आणि इथं मामीचा मुलगा आमचा. गाईस आता ब्रेक झाला जेवण करायचा. तर इकडे बघा कसं डेकोरेशन केलं आहे. घरातच केलं आहे. मस्त मस्त केलं आहे. आणि बघा मी तुझ्यासाठी डान्स केला तुला आठवला मी. गाईस तर आता साड्या भेटल्या एवढ्या. तर नवीन बिझनेसचा उद्घाटन. 500 रुपये सेल. आपलं जे झालेलं ते उलटं झालेलं. आपल्याला बर्फी आलेली नाही पेढा झाला. तर आजकालचं आम्ही काही सांगू नाही शकत. कोणाकोणाचं खरं होतं काय तुझं खरं झालं. बर्फी आली पेढा झाला. तुला काय आलं. माझा पेढा आलता पेढाच झाला. पेढा आलता पेढाच झाला. आणि तुझं बर्फी निघलेली बर्फीच झाली. म्हणजे बरोबर आहे. हे गाईस गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्व. जय शिवराय जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी मिसेस कोमल. आणि आज असणार आहे तो म्हणजे काय स्पेशल डे. आमच्या घरात फंक्शन आहे. मयुरी आणि दादाचं बेबी शॉवर आहे. तर आम्ही चाललो आहे घरी. दादाचं नाही मयुरीचं बेबी शॉवर आहे. हा मयुरीचं आहे पण दादा पण त्याच्यामध्ये आहे ना. पप्पा होणार ना दादा पण. दादा आता पप्पा होणार आणि मी काका होणार. दाखवायला टाईम आहे अजून. सो आता आपण जाऊया प्रोग्रामला जाऊया. मस्त एन्जॉय करूया. सगळी फॅमिली आज आमची पूर्ण परत एकदा येणार आहे. आणि सोरू झोपला आहे मम्मी इकडे. तर सोरूचं झोप झाली नाही आहे. आम्ही लवकरच चालू आहे. तर आमचं काम पण आहे बाजारामध्ये. पहिले साडी घ्यायची आम्हाला. मग तिथून आम्ही डायरेक्टली जाणार घरी. आणि मग सोरू आणि मम्मी पप्पा ते येणार मागून. ओ माय गॉड. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. ब्लॉग पूर्ण बघा नक्की कंटिन्यू बघा. आणि यांचा बघा लुक दाखवू का. ब्लॅक लुक. खूप दिवसांनी ब्लॅक कपडे घातलेत. आज बोलले मी ब्लॅक घालतो तर ठीक आहे घाला. आणि ब्राऊन शूज. आणि ॲज युजल मी घातलेली आहे न्यू साडी. कोलॅबमधले साड्या असतात ज्या माझ्या त्या मला घालायला चान्सच मिळत नाही. तसं फंक्शन काय असेल तर मी साडी घालते. हां साडी आवडली ठीक आहे. आणि त्या अजून 2 आलेल्या आहेत साड्या ज्या मी श्रावण महिन्यामध्ये नेसणार आहे. कधी आम्हाला ना म्हणजे साड्या बिड्या घ्यायची गरज नाही पडली तरी पण घेत असतो. कधी घेतो आपण फंक्शन लागली एकदम भारी. पण आता काय गरज नाही. आता मी माझी ही साडी पण कम से कम 5000ची असेल. मला आठवतं मी मागच्या वटपोत महेश्वरी त्याच मला आवडतात. मी त्याच 5,000 ते 7,000 रुपये साडी आणि तुझ्यावरून ह्या साड्या सुट होतात. हो तारीफ करतो म्हणून जसं मागे पसरला नाही आहे तर मी गोधड्या धुतल्यात रात्री. तर ते सुकायला टाकलेत कारण बाहेर पावसामुळे सुकत नाहीत. असेल 2-3 ते फेका कोण आले कारण आम्ही चादर तुम्हाला माहिती रोजच्या रोज खराब करतो. स्वरू रोजच्या रोज धुवायला लागतं मला. असत ना मला असं वाटतं आपलेच लोक कोणतरी बाहेरच्या एवढे काम नाही असतात म्हणून बोलायला बरोबर का काहीच. तर बाई महेश्वरीमध्ये ना हा नवीन पॅटर्न आला ॲक्च्युली. दोन कलरमध्ये चेक्समध्ये आलेत. म्हणजे 2 आहेत. ऑरेंज कलर आणि पिंक कलर मिक्स आहे. पहिले सिंगल कलर मिळायचा. चाललोय किलबिल दवाखान्यामध्ये मित्र आहे संकेत. तर त्याचा छोटा बाबू आहे तो ताप आलाय. तर पहिले जाऊया पटकन भेटू आणि मग तिकडनं जाऊया. ठीक आहे चलो लेट्स गो. आता आपल्यापेक्षा जास्त माईक तुझ्या आलेलं काही एसकेचे कॉन्टॅक्टला डेंजर आहे. डायरेक्ट कॉलिंगवर विचार करतात. हां त्यांना आहे ना दुकानात. आता आम्ही चाललो साडी घ्यायला. आमच्या बेस्ट फ्रेंडच्याच दुकान आहे साड्यांचं. बाबल्याच्या एक्झॅक्टली बाजूला आहे. आणि तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. साडी गिफ्ट केलेली ऍक्च्युअली ब्लाऊज शिवर टाकला पण झालाच नाही माझा. नाहीतर आज मी ती साडी घालणार ना. तुझी नाही आता आपण मयुरीला घ्यायला चाललो साडी. ओटीला काय ओटी भरतात ना वाटतं. हां आज ओटी भरणार. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर किती लहान लहान पोरं हे होते आजारी होते. म्हणजे थोडा काय पाऊस थांबला की छोट्या पोरांना बिचारांना त्रास होतो. लगेच क्लायमेट चेंज झालं ना लगेच बिचारे आजारी पडतात. किती पोरं सर्दी खोकला ताप. किती गर्दी होते ना. लवकर नंबर लागला तिथे ना. हो नाही ते कधीच आले ना. मी साडी घालायला घेतली तेव्हा. तर गाईज खूप सारे ब्लॉग्सला आमचे कमेंट्स ऑफ झालेले आहेत. व्ह्यूज
व्ह्यूज कमी झालेले आहेत. सो ती चुकी आमचीच आहे. आणि आमचे गिवे जे होते ना पहिलेचे आता गिवे होणार तीच आहे का आपण त्या दिवशी बघितलेली. नो बेटा नो नो तुम कुछ भी देखो जाने इतने नको आपण पूर्ण जाऊ. आणि आमच्या वेदना सीन झाला. मी त्या दिवशी घेऊन गेलेली, माझं पेट्रोलकडे लक्षच नाही आणि ना मी पेट्रोल भरायचं आज ना विसरले. म्हणजे ना खूप वर्षानंतर अशी टाकी खाली झाली असं पूर्ण गाडी बंद पडेपर्यंत. माझं लक्ष नव्हतं ऍक्च्युली, माझीच चुकी झाली. मी पेट्रोल गाडी डिझेल गाडी 2 वर्ष होते ना काही टेन्शन होतं कारण पेट्रोल गाडीचा समजतच नाही. पेट्रोल टाका. फटाफट फटाफट उतरतो. हा आणि असा उडतो रोज असा हवेसारखं उडून जातो ऑटोमॅटिक. पेट्रोल थोडं कमी होत असतं आमच्या गाडीत ना. तर आज चालू केली तर मला पहिले स्टार्टिंगला वाटली का स्टार्टर नाही घेते, बॅटरीचा प्रॉब्लेम येणार नाही तर कसला तरी. मी तुला बोललो पण कालच बोलले तुला मी, हो ना. कारण आम्ही आता ती नवीन गाडी आली ना ती चालूच होतो खरं म्हणजे. काहीतरी येऊन लिहून पण यायचं सर्व्हिस. आता काय माहिती, पेट्रोल टाकून बघू आपण काय ते. आता गाडी किती आहे माझी एकदा झाली टाकी ऍक्टिव्हाची फुल करेल नाही आता बाटलीत पण देत नाही चाललो. आता ऍक्टिव्हाची टाकी फुल करून आणतो आणि मग ऍक्टिव्हातनं काढून बाटलीत ना मग त्याला उतारा लागेल. ओके ऐसा करेंगे आम्ही. आईच तर आम्ही आलो मित्राच्या दुकान आलोय. हा बाजूला आहे. नाही इथे पण आलेल्या. आता त्यांना बाबला आवडत नाही. ताई आली होती एकदा. तू नया स्टॉक है अपने पास. गाईस तर आता आम्ही एक साडी घेतली मस्त की मित्र दुकानामधनं आणि भारी होती. चला मग आता जाऊया पुढे. बाबूला गेला आता पटकन. बाबू उठला फ्रेश झाला मस्त वेगळे. बाबूला घेऊन आपण इसके कॉलिंगवर बिझी आहे. सर्व फॅमिली मस्त तिकडे सर्वांचा मस्त रेडी झाला. कुठं चाललो आपण? काकाच्या घरी. मग असं वाटतं तूच आम्हाला नेतोय गाडी चालवत. शेवटी तुला स्कूलला जायचं. तुला स्कूल मध्ये काय काय करायचंय? जम्पिंग करायची स्कूल मध्ये. अजून मग कपडे घ्यायचे. मग स्टडी करायची. अजून अजून 3 बोलायचे बाबू. एबीसीडी बोल. ए ए बाबू आम्ही तर कधी स्कूलचे जाऊ कपडे घ्यायची, शूज घ्यायचे, बॅग घ्यायची, काय काय घ्यायची अजून तुला? शॉपिंग करायची आपण आज. जम्पिंगला जायची का स्कूलला जायची एकच सांग. असं बोलतो कॅमेरा मगाशी ऑफ होता तेव्हा बोलला गाईच की स्कूलला जायचंय. शाळा बाबू तोंड काय मीटर मध्ये टाकतो. 5 वाजता सगळ्यांना रूम मधून हाकलले तरी सुकेलीवरती गाडीवर थांब. तर आता मम्मी 3-4 बारे आजी. मम्मी बांगी हा यायला ना त्या लाल कलरची बांगी. लाल लाल संजू राठोड कसं गाणं बनवतो लाल कलर घेऊन येलो कलर घेऊन, तसं हा पण गाणी बनवतो है ना बाबू? कसं बोलतो गाणं? गाणं बोल तुझं एक गाणं बोल. काय केलं तू? बटन दाबा. आम्हाला द्यायची नाही. घरी जायचं बाबा. काशीला असं नाही गाडी चालवायची झिकझॅक झिकझॅक. काय काय बाबू? गेम मध्ये ती स्कूल व्हॅन कशी आली आपल्या बिल्डिंग मध्ये? बाबू तशी नाही करायची. डेंजर फास्ट आली माहिती तुला? तिकडे काय इथे आपलं घर आहे ना जुनं घर. राईस तर हवा पहिल्यांदा दिसतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. माझ्या मामाचा मुलगा आहे. मोठ्या मामाचा छोटा मुलगा आणि दुसऱ्या एका मामाला 3 मुली आहे आमच्या ताईंसारखाच. आणि आमचा कारागीर आहे एजा आणि किटीचा बहुत जुन्याला व्हिडिओ कर आपला अंदर व्हिडिओ डान्सचा. लाईट चालू आहे. आता आलो आम्ही घरी. इसकी गेली वरती. लाईट नाही उसमें अभी नया वाला है. बघायला भेटेल काय? दादा कुठे हाय बा असं ड्रेसिंग. आत्या आमची आत्या इथे. इथे मामी आहे. इथे कोमलची मम्मी आजी आणि इथे मामाची पोरी आहे. सुरू कोण आहे? सुरू कोण आहे? ए त्याचा शूट चालू आहे दादा आणि वगैरेचा. आठवलं का आपला दिवस? नक्स केवढा मोठा झालाय. गाईस आता ब्रेक झाला जेवण करायचा. तर इकडे बघा कसं डेकोरेशन केलं आहे. घरातच केलं आहे. मस्त मस्त केलं आहे. आणि बघा मी जेव्हा डान्स केलं तुला आठवला? मी हां ना आपल्या बरंच तुझ्या मैत्रिणी पण डान्स केला ना.
शुभमनी केलता, दाजीनी पण केलं. पण केलता ना. नाही ह्याच्यात आपलं डान्स केलता नाही का. इथे धनुष्यबाण आहे, इथे फ्रूट आहे, संत्री बिंत्री, आणि इकडे ना त्याच्यामध्ये काय ते का लाडू आहे, काय काय बरंच आहे. जेवायला बसलो आहे. अगोदर जेवण करून घेऊया कारण ताईची बाकी आता लेट होईल, तर प्रोग्राम बाकी राहील. आणि तेव्हा एकाच टेबलवर माहिती कोण कोण बसलं आहे, एस के आणि एस केची मम्मी, आणि तेव्हा आमची आत्या आहे आणि ते मामी आहे. मामी आणि आत्या एकसाथ बसले आज, दोघं तुम्हाला भेटेल. दादा आहे आणि त्या मामीचा मुलगा आमचा, मगाशी दाखवलं तुम्हाला. आणि इथं कोण आहे, ताई आहे. And weightlifters have always had a common relationship with protein and supplements. आता काय आणलंय, गोणी काय आणली तुम्ही? हा काय गोणी काय? अरे ती ठेवेल ना खाली एक साईडला. जा मग भरता तिकडे जा. बघा बरं, आता 5 वर्ष कोणाच्या घरी साड्या वाटायचं काम झालं ना. नाही 5 वर्ष कुठे प्रोग्राम असेल ना, कुठे म्हणलं की साडी न्यायची द्यायला, आम्ही त्यातच गेला की संपून टाकल्या. पेढा आणि काय बर्फी, पेढा आणि बर्फी ठेवतात म्हणजे जे उचलेले असं. पण मी काय उचललेलं, हे माझं काय उचललेलं मी तेव्हा, मी बर्फी उचललेली आणि पेढा झाला. आता बघू का उचलतात, पेढा का बर्फी, मग आपल्याला समजेल. गोल फिरून असं. हां मोठी प्लेट घे एकदम. तर ही ना बर्फी आहे आणि त्या आहे पेढा. तर काही जर ताईने ना ताट सजवायला घेतलं आहे, तर इसके तुला काय वाटतं काय येईल, बर्फी का पेढा? आपलं जे झालेलं ते उलटं झालेलं, आपल्याला बर्फी आलेली आणि पेढा झाला. तर आजकालचं आम्ही काही सांगू नाही शकत. कोणाकोणाचं खरं होतं, ताई तुझं खरं झालं का? बर्फी आणि पेढा झाला. तुला काय आलं? माझा पेढा आलता, पेढाच झाला. पेढा आलता, पेढाच झाला. आणि तुझं बर्फी निघलेली, बर्फीच झाली. हा म्हणजे बरोबर, यांच्या दोघांचं बरोबर आलं. तुझ्या दिदी तुझं काय आलं? पेढा उचलला, बर्फी बर्फी उचलली, बर्फी आली नाही, पेढा आला ना, बर्फी कुठे आली? पेढा. तर आता बघूया आपण, आणि लगेच 2 महिने तुम्हाला समजेलच खरं होतं का खोटं होतं. ती पाय ताईने बघा किती भारी डेकोरेशन केलं, मस्त वेगळी ताट सजवलंय. पाकळी सोडली म्हणजे हा खोलायला सांगितलं. नाही आम्हालाच नाही, आता मीच विसरलो कशात काय होतं. हे थांब रे, यांचं बघा काय चालू आहे बघा, पार्टी चालू आहे बघा, मस्त काय काय चीप बीप थम्सअप पिता दे. हा मला नावच ना आठवते, मम्मा बोलला का कुरकुरा. बघू रे बाबू कसं आहे. तुला बरं नव्हतं ना? हा काय पितो, काय पितो? फ्रुटी, पायनॅपल पायनॅपल ज्यूस.
हां पी मस्त. आणि बाबा झोपले बिचारे दमले. आमची इथे इशू दिदी आहे एकच आम्हाला भाच्यांमध्ये सर्व ना ते 5-5 भाचे. तरी सांगू का कोण नाही प्रथम अजून प्रथमच नाही ना. आणि मनू डॉन मनू आहे ना. ताई गावातून शोधून आणला नारळ. नारळ आणलाय का नारळ आहे हो. केवढा मोठा नारळ आणलाय. ताई छोटे नारळ नाही भेटले का तुला ते तुमच्याकडे. हां एवढा मोठा नारळ आणलाय. तो भरता ते चांगला असतो हां चांगला असतो तो. आणि ओटी भरायला घेतली आहे मयुरीची. सोबत दादाला पण ओवाळते मस्तपैकी. दादा मला काय फक्त बसून ठेवलं आहे ओवाळायला. माझं काय काम आहे. मला वाचत झालं तिकडे. फोटो नाही फोटो काढ. मग इसके बाजूला चांगली व्हिडिओ काढते ताई. हिलाच नाही जाऊ मग शूटला. आमचा व्हिडिओ वापर बघा इकडे. थांब थांब फोटो पाहिजे ना तसं इथे बघ जरा क्रॉस हो ना. क्रॉस हो ना. हा अशी कर ना. समोर बघा इथे माय आता जा तिकडे घरी डायरेक्ट पप्पा जवळ नाही ना. समोर माय इथे बघ. थोडं साईडला ठेव तुमचं. फोटो आहे बाजूला नाही काय व्हिडिओमध्ये. थोडंच थांबा एक मिनिट. जगा छोडो. वहिनी समोर बघा इथे. चला गाईस तर आता काठी तुटली असते. समोर बघा इथे कॅमेऱ्यामध्ये. आईने ओटी भरायला घेतली गाईस. तर पहिलाच छोटी घरातली आणि नंतर मग आपण तो प्रोग्राम स्टार्ट करूया. आमच्या दिदीची बाकी पूजा दिदीची बाकी आहे. समोर बघा इथे. मग गाईस समोर बघा इथे माय. गाईस तर आता साड्या भेटल्या एवढ्या. तर नवीन बिझनेसचा उद्घाटन नाही राहून दे. नको राहून दे काय करणार आहे. तर आता विकायला न्यायच्या आहे साड्या सर्व. नाहीच काय 500 रुपये सेल. बंद झाला बंद कर. बंद झाला बंद कर. हे बॉक्समध्ये राहून दे. ठीक आहे हे बाजूला ठेव तिकडे कोपऱ्यात ठेव. तिकडे कोपऱ्यात तिकडे. हे झाडू का मारत आहे का हे घे. गाईज काका झालो आणि आता लवकरच काका होणार आहे. आणि इसके काकी काका काकी ना तेवढ्या लवकर तू काकी होणार आहे. आता कसं वाटतं. हे छोटा वय आहेत का. लवकर म्हणजे ते 2 महिने 2 महिने भाषण द्यायला होतं मला. आता बाबूला ताला दिदी येईल खेळायला.
बाबू ते बघ तिथे. बाबू आहे गे गाणं बोल. हे गाणं बोलायचं. गाणं बोल. त्याच्यामध्ये पण माहिती पडेल. इथे बघा समोर. तर guys, आता आपल्याला समजेल आता म्हणजे आता पेढा आणि बर्फीचा कार्यक्रम आहे मी सजवलेली. काय बोलले? दोघांनी एक ठरवा त्याच्यावर हात ठेवा. दोघांनी पहिले विचार करा कुठलं. हा बघा हा विचार करा. हो ना. दोघांनी नका बोलू. दोघांनी विचार करा एक कुठलं त्याच्यावर ते ठेवा आणि मग बोला. हा पकडा समोर. कृष्णा ओ समोर बघ इथे समोर. कृष्ण आहे कृष्ण. माय थोडीशी मान करून. हे सगळं प्रोग्राम फोटो का तिसरी पण वाटी ना त्याच्यामध्ये खाली असेल तर. समोर बघा इथे. सगळी आता चॉईस करणार आहेत ना. तो उचलू आता आता कुठला पण याच्यावरती ठरवून तू हात ठेव. मगाशी कोणी ठेवलेला मग आता त्याची वाट. आता तू ठेव. तुझ्या मनाने ठेव. तुझ्या मनाने ठेव तुझ्या. मग तो ठेवेल ना मग तो ठेवेल बरोबर. कशात अरे अरे भाऊ कोणाचा ठरव. बरोबर. इथे बघ समोर. इकडे बघ समोर. थोडीशी मान खाली. आता बघू झालं समजू. तू पण बरोबर. इथे बघ. आता आमचंही कन्फ्युज झालं. आता उलट कसं होईल दोघं एक अलग अलग निघले. आता टुईन्स होईल आता. इथे बघा समोर. कॅमेरामध्ये बघा इथे. तर मयुरीची मम्मी आहे आणि पप्पा आणि काय होणार आहे आई आई बाबा आजी. आजी बाबा दाबा पिंक कलरचं पाहिजे. अरे पिंक नाही डेंजर. ते पण घे. असं दाखव. असं दाखव. असं थांब 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 असं नाही थांब एक मिनटं थांब. तिकडे बघ तिकडे बघ. हा तिकडे बघ असं पकड. हा असं पकड पिंक आहे. हा असं पकड. हा तिकडे बघ. हा तिकडे बघ. पिंक हा पिंक आहे. ब्लू आहे. हे ब्लू आहे. पिंक नाही का दादा. हा चल. इथे बघ समोर. इकडे बघ. समोर समोर. थांब एक मिनटं तर चेंज कर ना परत लोक बोलेल. कॅमेरा नेऊ का मी. कॅमेरा नेऊ का मी. नको. थांबा तू जाऊ दे तुझं काम झालं तू साईडला जाऊ. हा दे 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 हा सोड ना. एकदा नीट आता हा घे ब्ल्यू कलरचा. हा घे आता ब्ल्यू हा ब्ल्यू 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 ब्ल्यू. तुझा फोटो बघ. हा ब्ल्यू. अबे छोटा पोर काय जेवण जा तू आतमध्ये जा. अबे म्हणून बोललं आहे म्हणून बोललं तुला म्हणून बोललं आहे. हे तुझी गाडी घे. हे घे गाडी. गरज नाही वाटत.
हा, एक काढते याच्यासोबत, जाऊ दे, एक काढ. हां एक काढ फोटो आता last. पिंक कोणाकडे आहे का पिंक 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 आहे ना दुसरा. काय तुझं आहे स्माइल स्माइल मामा मामा एक. स्माइल थोडी स्माइल खाली कर स्माइल ओपन स्माइल इथे बघा समोर स्माइल आता ही गाडी निघणार स्माइल आत्या पण तर आजी होईल ना. एक मामी आणि आत्याला घ्या. आजी आजी आहे ना अरे आम्ही आत्या शोधतो. समोर समोर आपली आत्या. आत्या आणि आत्याची पोरगी आमची गाई. सो आता आजी आणि आत्या दादा आहे ना हां इकडे बघ. हे मामी माझ्या हां टाइम होता असं कर. हां टाइम झाला तो अजून टाइम जाऊ दे. इथे बघा बरोबर बरोबर आहे. समोर बघा इथे स्माइल आलो घरी. ती गाडी ठेवली आम्ही. ही गाडी जरा पेट्रोल टाकलं. ही गाडी जरा ब्लॉक झाली. तिला खोलली जराशी आणि आमचा सौराज या गाडीत आला. दाडू ही गाडी आणि झोपला बिचारा. आता आम्हाला पण जिमला जायचं आहे. 9:30 जिमला जाईल मी आता. किती वाजले का 9 वाजलेच आहे. 9:30 घरी जाईल. मस्त काहीतरी खाईल आणि जिमला जाऊ आणि एस जरासा आवरेल आराम करेल आणि मग रात्री ब्लॉग एडिट करून अपलोड करेल लगेच उद्या. झालं मस्त की सर्व फॅमिली आली आणि सर्व फॅमिलीला भेटलो. बरं आज वाटलं. माहिती काय खूप झाले. झालं काय रात्री आपण 3, 3:30, 4ला झोपलो हां. आणि तुमच्या अलार्म वाजले 7 वाजता. तर मी अलार्म बंद करायला उठली तर मला बोलतात माझा मोबाईल चेक करते. म्हणजे वेळेत का झोपत करून मोबाईल चेक थोडं कर. पण मला भांडणं राग होतात आला. का? मला राग आला तर मी रागामध्ये झोपलीच नाही. थोडं. आणि मग बघितलं तर बघते तर 9-10ला उठली. मला काय आंघोळ बिंघोळ करून आवरून निघली. ओहो. रागामध्ये मी खूप रील्स बघते. मला झोप नाही येत. मला राग आला तर कोणत्या गोष्टी आणि मला कुणी असं टोमणे मारले तर. सॉरी बच्चे टोमना नव्हता ते. पण मला आता खूप झोप आली. पहिल्यांदा 9-10 वाजता झोप. जाऊ जाऊ चला. सकाळी आता पसार आवरला आणि अजून घरी जाऊन बघेल तर फक्त भांडी घासायची राहिलेली असेल रॉकेट आणि परत जेवण. आणि चलो आमचा रॉकेटचा आवाज. तू बोल नाही का